तपश्चर्या केली हे आपल्यावर होऊन जाईल म्हणे. माहिती तुम्हाला देवल ऋषी सिद्धत्तात्री महाराजांची कथा चालू आहेत ना. ब्रह्मा विष्णू महेश असे घर घर घाबरून गेले होते सगळे. घाबरले होते की नाही तिन्ही लोक घाबरले म्हणे देवल ऋषीचं लिंग. अरे बाप म्हणे आकाशाला भिडून राहिलोय, ज्वाला निर्माण करून राहिलोय. मग करायचं काय म्हणे अवघडे जर अजून वाढवलं तर ते आपल्यावर जाईन आणि मग तो आपल्यापेक्षा मोठा होऊन जाईल. आपल्याला कुणकर तरी पळावं लागन. आपले ठिकाणं सांभाळायचे कसे. यांची तपश्चर्या रोज अशी एक मूठ वाळू टाकतो एकच मूठ वाळू टाकतो तरी पान आहे कुठली कुठे गेलोय. सगळे घाबरायला लागले, पळायला लागले जिकडं तिकडं. मग काय करायचं म्हणे कोणाकडनंच काही होत नाही म्हणे एकच इलाज आहे श्री दत्तात्रय महाराज. त्यांची विनंती करा आणि त्यांच्या श्रीचरणाने जर समजा ते लिंग खाली दाबलं तर दबू शकतं, शांत होऊ शकतं. नाही तर ज्वाला निर्माण करून दे. आपल्या एकाचं पद राहणार नाही आणि पदासाठी कोण भांडण करत नाही, वडाताण कोण करत नाही खुर्चीसाठी. हा ही काढा वाडा तो ती काढा वाडा. रात्री जा काय नाही इकून ओढू का तिकून ओढू का, इकून प्लॅन टाकू का तिकून टाकू, काही नाही. असा प्रकार आहे. श्री दत्तात्रय महाराजांची विनंती केली, महाराज वाचवा. काय झालं गेलेच का नाही देवाकडे. तुम्हालाही सगळं संपलं आणि कोणीच येत नाही का. देवा तूच बघ रे बाबा आता कोणी ऐका ना. मग आता का सगळं आवरल्यावर देवा आठवला काय तुला. खरंय ना. पण कसं ग होईना आवरल्यावर ग होईना तो असा करतो. बाबा सांगतो आता खरंय. बाबा सांगत होता चांगलं हिताचं सांगत होता. बाबाला काय काम आहे. जेव्हा जवानीत होता बाबाला काय काम आहे म्हणे कृती करायची, लोकांना सांगायचं. बाकी काही काम आहे काय आपल्याला. किती धंदे असतात किती कामं असतात. बाबा गेला की सुरू होऊन जातं. आणि बाबा आला की नाही बाबा तुम्ही म्हणतात तसंच आहे म्हणे आपल्याला काही घाबरायचं का म्हणे आपण कुठंच जात नाही. बरं बाबा आल्यावर तरी नीट वाटा तेवढे तरी नीट राहा जेणेकरून परमेश्वर म्हणते हाय हाय आमचेच आहेत पण थोडे जरा खरे की नाही आमचेच आहेत पण थोडे जरा कसं आहे पाहुणे रावण्याची उठबस करत नाहीत म्हणून आम्ही दुर्लक्ष केलं. पण जरा आता व्यवस्थित चाललंय चल द्या मला. आणि जो व्यवस्थित उठबस करतो त्याच्या घरी लगेच जातो का नाही पाहुणा. त्या पाहुण्याच्या घरी गेलं की सगळं काम रेडी.